प्रेज द लॉर्ड। या समयी प्रभूला धन्यवाद असो ह्या वेळेसाठी की परमेश्वराने त्याचं वचन मनन करण्यासाठी आपल्याला ही वेळ दिली आणि म्हणून खरोखर प्रभूला आपण गौरव देऊया। आणि या समयी आपण मार्क याचा 5वा अध्याय आणि 25 ते 34 वचन यावर आपण मनन करूया। मार्क याचा 5वा अध्याय 25 ते 34 या वचनावर आपण मनन करू। यामध्ये एका स्त्रीविषयी सांगितलेलं आहे आणि तिच्या जीवनावरून आपण पाहत असताना आपण विजयी ख्रिस्ती जीवन याविषयी आपण पाहणार आहोत। आणि याच्यामध्ये आपण 3 पॉईंटमध्ये आपण या स्त्रीच्या जीवनावरून आपण पाहणार आहोत। आणि आपण पाहतो की मार्क याचा 5वा अध्याय आणि 25व्या वचनापासून असं म्हटलेलं आहे की आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिळलेली एक स्त्री होती। तिने बऱ्याच वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता। येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन। तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झालो आहो असा तिला शरीरात अनुभव आला। आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्यांना कोण शिवले? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करीत आहे हे आपण पाहता, तरी आपण म्हणता मला कोण शिवले? मग जिने हे केले होते तिला पाहावयास त्याने सभोवार बघितले। तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत व कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला। तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो। आपण इथं पाहतो की ह्या स्त्री जी आहे 12 वर्ष आजारी होती आणि आपल्या सर्व आजारावर तिने विजय मिळवला। विशेषतः आपण पाहतो की 30व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्तामधून ती शक्ती निघाली आहे, सामर्थ्य निघालेलं आहे। आणि आपण पाहतो की 34व्या वचनामध्ये येशू तिला म्हणतो की मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे। आणि आपण पाहतो की हा विश्वास तिच्याकडे आला आणि ह्या विश्वासाने तिला विजय केलेला आहे। योहानाचे पहिले पत्र याच्यामध्ये आपण वाचतो की जगावर जर विजय कोणी मिळवला आहे तर तो म्हणजे आपला विश्वास, आणि हा विश्वासाने आपण ह्या जगावर विजय मिळवू शकतो। आणि आपण पाहतो की ही 12 वर्ष आजारी असताना मग हिच्याकडे हा विश्वास आला कसा? तर आपल्याला 27वं वचन आपल्याला सांगतं की येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीमध्ये शिरली। आपण पाहतो की तिने येशूविषयीच्या ज्यावेळेस गोष्टी ऐकल्या त्यावेळेस तिच्या मनामध्ये कार्य झालं, तिच्या मनामध्ये तो विश्वास वाढला आणि आपण पाहतो की तिची कबुलीसुद्धा बदलली आहे। वचन सांगतं 28व्या वचनामध्ये की ती म्हणत होती की मी बरे होईन। आणि ज्यावेळेस देवाचं, जसं रोमकरासपत्र याचा 10वा अध्याय 17वा वचन आपल्याला म्हणतं की विश्वास येतो ख्रिस्ताचं वचन ऐकल्याने, देवाचं वचन ऐकल्याने आपल्यामध्ये विश्वास येतो किंवा आपला विश्वास वाढतो। आणि हा विश्वास आहे जो आपल्याला विजयी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी सहाय्य करतो, विजयी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी तो आपल्याला मदत करतो। आणि आपण पाहतो की ह्या येशूविषयीच्या गोष्टी ऐकून हिच्यामध्ये जो विश्वास आलेला आहे आणि आपण पाहतो की ती त्या गर्दीमध्ये शिरली आणि ती बरी झालेली आहे। आणि आपण पाहतो की 12 वर्ष आजारी असताना ती निराशामध्ये होती, ती दुःखामध्ये होती, तरीसुद्धा या सर्व गोष्टीमध्ये तिने देवाचं वचन ऐकलेलं आहे। आणि ज्यावेळेस आपण देवाचं वचन, आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये असो, आपण दुःखात असो, समस्यात असो, अडचणीत असो आणि कसेही असो, परंतु आपण देवाचं वचन हे ऐकत राहिलं पाहिजे। देवाच्या वचनाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, देवाचं वचन आपण अध्ययन केलं पाहिजे, आपण वाचलं पाहिजे, कारण देवाचं वचन आहे जे आपल्या जीवनामध्ये कार्य करतं। कारण आपण पाहतो ही निराश होती, ही दुःखी होती, ही आजारी होती, परंतु ज्यावेळेस येशूविषयीच्या गोष्टी, येशूचं वचन, परमेश्वराचं वचन तिच्या कानावर पडलं तर तिची कबुली बदललेली आहे, तिच्या जीवनामध्ये एक आनंद आलेला आहे। आणि ती म्हटली की जसं 12 वर्ष तिने प्रयत्न केला, तिची समजूत झाली असेल की आता मला ह्यातून कोणी वाचवणार नाही किंवा हा आजार बरा होणार नाही, या समस्येतून मला कोणी सोडवणार नाही, परंतु ज्यावेळेस येशूविषयीच्या गोष्टी, परमेश्वराचं वचन तिच्या कानावर पडलं, तिने ऐकलं, आपण पाहतो की तिची कबुली बरी झाली आणि ती म्हटली की मी बरी होईन, मी बरी होऊ शकते।
आणि त्याचप्रमाणे आपलं जे देवाचं वचन आहे हे कार्य करतं. ज्यावेळेस आपण देवाच्या वचनाला वेळ देतो, देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये आपण स्थान देतो, ते आपल्या जीवनामध्ये कार्य करतं. आणि मग आपण पाहतो इब्रिकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 12 वचन आपल्याला सांगतं की देवाचं वचन सजीव आणि सक्रिय आहे आणि ते कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे आणि ते आपलं मन आणि आपलं जीव आणि आपलं सर्वाचं ते कसं आहे, परीक्षक आहे. यशया याचा 55 अध्याय आणि 11व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वर असं म्हणतो की माझं वचन विफल होणार नाही. ज्या कार्यासाठी मी पाठवलेलं आहे, ज्यासाठी मी ते वचन पाठवलेलं आहे ते पूर्ण केल्याशिवाय ते विफल होणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त मार्क याचा 13वा अध्याय आणि 31व्या वचनामध्ये म्हणतात की आकाश आणि पृथ्वी टळेल पण माझं वचन नष्ट होणार नाही किंवा टळणार नाही. परमेश्वराचं वचन हे कार्य करणार आहे. परमेश्वराचं वचन हे सजीव आहे. परमेश्वराचं वचन हे विफल न होणार आहे. आणि म्हणून जर आपल्याला विजयी ख्रिस्ती जीवन जगायचं आहे तर आपल्याला त्या वचनाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्या वचन आपण ऐकलं पाहिजे, त्या वचनावर आपण मनन केलं पाहिजे, त्या वचन आपण वाचलं पाहिजे. आपण पाहतो ती दुःखामध्ये होती, निराशामध्ये होती, आजारामध्ये होती, सर्व परिस्थिती तिच्या विरुद्ध होती, परंतु तिने एक चांगली गोष्ट केली, ती म्हणजे परमेश्वराचं किंवा प्रभू येशूचं वचन तिने ऐकलं. आणि हे वचन ऐकल्यामुळं हे वचनाने तिच्या जीवनामध्ये कार्य केलं. आणि आपण पाहतो की योहान याचा 8वा अध्याय आणि 31-32 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्हा सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. ह्या 12 वर्षाची काळजी, ह्या 12 वर्षाची चिंता, ह्या 12 वर्षाचं भय, ह्या 12 वर्षाची निराशाचं बंधन तिच्या भोवती होतं की आता का होईल, कसं होईल, मी एवढा प्रयत्न केला, मी एवढा पैसा खर्च केला, तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये मला आराम नाही आहे, मला कोण ह्यातून वाचवेल, कोण मला ह्यातून सोडवेल. आणि या चिंता आणि काळजीने तिचं जीवन बांधलेलं होतं. परंतु आपण पाहतो जसं वचन म्हणतं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. ज्यावेळेस प्रभू येशूविषयीच्या गोष्टी तिने ऐकल्या, परमेश्वराचं वचन तिने ऐकलं, ही सर्व निराशाचं बंधन, हे सर्व भीतीचं बंधन, हे सर्व दुःखाचं बंधन येशूच्या त्या वचनाच्या द्वारे काय झालेलं आहे, तुटलेलं आहे. आणि आपण पाहतो की तिच्या मनामध्ये एक आनंद आलेला आणि ती म्हणू लागली की मी जर झग्याला स्पर्श केला तर मी बरी होईल. इतक्या दिवस ती ऐकत होती की तू बरी होणार नाहीस, परंतु आज ज्यावेळेस येशूविषयीचं वचन तिच्या मनामध्ये गेलेलं आहे, त्या वचनाने कार्य केलेलं आहे आणि आपण पाहतो की ती म्हणू लागली की मी जर झग्याला स्पर्श केला तरीसुद्धा मी बरी होईल. तिची कबुली बदलली, तिचा विश्वास बदललेला आहे. आणि आपण पाहतो की हे वचनाने तिच्या जीवनामध्ये कार्य केलं. मग वचन आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आहे आणि मग प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण वचनाला स्थान दिलं पाहिजे. आपण इकडच्या तिकडच्या गोष्टीमध्ये वेळ न घालवता आपण वचनामध्ये जर वेळ घालवला, ते ऐकलं आणि आपल्या जीवनामध्ये जर आपण लागूकरण केलं तर देवाचं वचन सांगतं की ते विफल होणार नाही. 55:11 यशया 55:11 सांगतं की ते विफल होणार नाही, ते कार्य करेल आणि ते आपल्याला नक्की आपल्या जीवनामध्ये ते आपल्याला सहाय्य करेल. आणि आपण पाहतो की हे सर्व जे बंधनं आहेत, मोहाचे बंधन आहेत, नाही का, निराशेचे बंधन आहेत, हे तोडण्याचं सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये आहे. जसं स्तोत्रकर्ताही म्हणतो की तरुणकरण आपला वर्तन कशाने शुद्ध राखेल, तर तुझ्या वचनानुसार वागण्याने तू काय होईल, शुद्ध राखेल. मी पाप करू नये म्हणून मी माझ्या मनामध्ये तुझं वचन मी जपून ठेवलेलं आहे. जे देवाचं वचन आहे हे आपल्याला सर्व गोष्टीपासून, सर्व पापापासून, वाईटापासून, निराशापासून आणि दुःखापासून आपल्याला दूर ठेवतं आणि आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये ते कार्य करतं. आणि म्हणून ज्या वेळेस आपल्याला वेळ आहे, ज्या वेळेस आपल्याकडे टाईम आहे, आपण देवाच्या वचनाकडे वळलं पाहिजे. कारण जर आपला जर विश्वास आहे की हे देवाचं जिवंत वचन आहे, हे माझ्या परमेश्वराचं वचन आहे, तर आपण ते वाचलं पाहिजे, आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी, परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी हे देवाचं वचन आपल्याकडे पाठवलेलं आहे. आणि मग आपण पाहतो इब्रिकरासमध्ये म्हटलेलं आहे की ते सजीव आणि सक्रिय आहे आणि ते आपल्या जीवनामध्ये नक्की कार्य करेल. हे सैतानाचे बंधनं ते नक्की आपल्या जीवनातले तोडून टाकून आपल्यामध्ये एक नवीन विश्वास, एक नवीन आनंद आपल्यामध्ये येईल आणि आपण एक विजयी जीवन आपण जगू शकतो. ह्या स्त्रीने आपल्या आजारावर, ह्या स्त्रीने आपल्या सर्व गोष्टीवर विजय मिळवला कारण तिने एक चांगली गोष्ट केली की तिने येशूविषयीच्या गोष्टी तिने ऐकलेल्या आहेत. प्रभू येशूचं वचन तिने ऐकलेले आहे, परमेश्वराचं वचन तिने ऐकलेलं आहे आणि ह्या वचनाने तिला तिच्या मनामध्ये एक उत्साह, एक विश्वास निर्माण केला आणि विश्वासाने ह्या 12 वर्ष आजार असणाऱ्यावर तिला विजय मिळवण्यासाठी सहाय्य केलं. आणि जर आपल्याला आज विजयी जीवन जगायचं आहे, आपल्याला जर सामर्थ्यवान जीवन जगायचं आहे, तर आपल्याला वचनाला सोडून ते जगता येणार नाही. वचनाच्या बाहेर जाऊन आपल्याला ते जगता येणार नाही. वचनाकडे दुर्लक्ष करून ते आपल्याला नाही का जगता येणार नाही. कारण आपण इथं पाहतो की इथं म्हटलेलं आहे की येशू विषयीच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, नाही का.
असं नाही म्हटलं की येशूविषयीची गोष्ट ऐकली, परंतु गोष्टी म्हणजे अनेक वेळा तिने ते ऐकलेलं आहे, वारंवार तिने ऐकलेलं आहे, लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक ऐकलेलं आहे. त्याकडे तिने दुर्लक्ष केलं नाही, त्याकडे तिने तो वचन ऐकण्यासाठी तिने कंटाळा केला नाही. परंतु ज्या वेळेस तिला ऐकू येत होतं की येशूविषयीचं ऐकण्याची तिला संधी मिळाली, त्यावेळेस तिने काय केलेलं आहे, येशूविषयीच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. आणि आपण पाहतो की त्या वचनाने, त्या सर्व गोष्टीने तिच्या जीवनामध्ये, तिच्या अंतःकरणामध्ये कार्य केलं. आणि आपण पाहतो की ह्या 12 वर्ष आजारी असणाऱ्यावरती काय करू शकली, विजय मिळवू शकली. आपण समस्यामध्ये असो, आपण निराश असो, दुःखी असो, आजारामध्ये असो, वेगवेगळ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आपल्या भोवती आहेत, परंतु या सर्वावर जर आपल्याला विजय मिळवायचा आहे, या सर्वामध्ये जर आपल्याला मार्ग काढायचा आहे, तर केवळ देवाचं वचन आपल्याला मार्गदर्शन करेल. केवळ देवाचं वचन आहे ते आपल्याला सहाय्य करणार आहे. कारण आपण पाहतो स्तोत्रसंहिता 119 मध्ये म्हटलेलं आहे की देवाचं वचन आपल्यासाठी काय आहे, दिवा आहे. देवाचं वचन आपल्या मार्गावर काय आहे, प्रकाश असा आहे. आणि हे आपल्याला मार्गदर्शन करेल, आपल्याला सहाय्य करेल, आपल्याला तो मार्ग दाखवेल की आपण कुठल्या मार्गाने गेल्यानंतर आपल्याला तो विजय मिळवणार आहे, कुठल्या मार्गाने गेल्यानंतर आपल्याला जीवनामध्ये ते आपल्या सर्व प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. आणि केवळ आपल्याला देवाचं वचन मार्गदर्शन करणार आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये देवाच्या वचनाला स्थान पाहिजे. परमेश्वराचं वचनाचं आपण अध्ययन केलं पाहिजे, परमेश्वराचं वचन आपण लागूकरण केलं पाहिजे, परमेश्वराचं वचन आपण ऐकलं पाहिजे. आणि म्हणून आपण पाहतो की हे जे वचन आहे हे आपल्या जीवनामध्ये विजय आणणारं आहे. त्याचनंतर आपण पुढे पाहतो की 27 वचन म्हणतं की येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली. म्हणजे आपण पाहतो की तिने कृती केलेली आहे. तिने काय केलेलं आहे की जे काही ऐकलं, जे काही तिला समजलं, त्यावर तिने काय केलेलं आहे, कृती केलेली आहे. ती आजारी होती, 12 वर्ष अशक्त होती, येशूभोवती नाही का खूप सारी गर्दी होती. आणि आपण पाहतो की ह्या सर्व गर्दीतून मार्ग काढीत, या सर्व गर्दीतून आपण पाहतो की रस्ता काढीत ती येशूला जाऊन तिने काय केलं आहे, स्पर्श केलेला आहे. कारण तिच्याकडे अनेक कारणं असू शकत होते की मी आजारी आहे, मला चालता येत नाही, किंवा मी अशक्त आहे, किंवा येशूभोवती खूप सारी गर्दी आहे, लोक मला मदत करत नाहीत पुढं जाण्यासाठी, लोक मला सहाय्य करत नाहीत की मी येशूपर्यंत पोहोचावं. आणि ती नाही का हे अनेक कारणं सांगून ती मागं जाऊ शकत होती. परंतु आपण पाहतो की तिच्याकडे एक विजयाची साक्ष होती. आणि आपण पाहतो की ती येशूपर्यंत जाऊन ती पोहोचलेली आहे. सर्व कारणांकडे, सर्व दुःखाकडे, सर्व निराशाकडे, सर्व अडखळणाकडे तिने दुर्लक्ष केलं. आणि तिचं ध्येय केवळ एक होतं की येशू ख्रिस्त, मला येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचायचं आहे. आणि म्हणून तिने लोकांचा विचार केला नाही, स्वतःच्या जीवनामध्ये काय चाललं याचा विचार तिने केला नाही, तर तिने आपली दृष्टी येशूवर ठेवली. आणि या सर्व गोष्टीवर विजय मिळवत ती येशूपर्यंत पोहोचली. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस ती तिथं पोहोचली ती आशीर्वादित झालेली आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कारणे सांगणारे ख्रिस्ती नको आहेत, तर आपण विजय मिळवणारे ख्रिस्ती पाहिजेत. आपल्या जीवनामध्ये आपण विजय मिळवला पाहिजे. आणि म्हणून आपण पाहतो इब्री करासपत्र याचा 11वा अध्याय आणि 6वं वचन आपल्याला सांगतं की विश्वासा वाचून त्याला संतविषयने अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, कोणी देवाजवळ जाणाऱ्याने काय केलं पाहिजे की देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा झटून शोध करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. झटून शोध करणारे, आपण पाहतो या स्त्रीने झटून शोध घेतलेला आहे येशूचा. जोपर्यंत तो सापडत नाही तोपर्यंत तिने शोध घेतलेला आहे. ती म्हटली नाही गर्दी जास्त आहे, मी अशक्त आहे, मला जमणार नाही. तिने कारणं सांगितले नाही, तिने विजय मिळवलेला आहे. आपल्या जीवनामध्ये आपण कारणं सांगणारे आहोत का की मला प्रार्थनेला वेळ मिळत नाही, किंवा मला प्रार्थना करता येत नाही, किंवा मला चर्चला वेळ मिळत नाही, मला परमेश्वराचं वचन अध्ययन करण्यासाठी मला वेळ मिळत नाही, का आपण विजयीची साक्ष देणारे आहोत की माझ्या जीवनामध्ये एवढ्या सर्व अडचणी आहेत तरीसुद्धा मी परमेश्वराचं गौरव करतो, मी वेळेवर चर्चला जातो, माझं रोजचं प्रार्थनामय जीवन आहे, सर्व कामं सर्व गोष्टी आहेत, परंतु या सर्वामध्ये आपण काय करतो की देवाच्यासाठी आपण वेळ काढत आहोत. की आपल्याकडे ती विजयीची साक्ष आहे का? कारण सैतान प्रयत्नच करणार आहे किंवा लोक आपल्याला सहाय्य करणार नाही की आपण पुढे जावं, आपण स्वतः आपल्याला परमेश्वरामध्ये पुढं नेलं पाहिजे. आणि आपण पाहतो की तिने काय केलेलं आहे, झटून शोध केला आहे. जोपर्यंत सापडत नाही, जोपर्यंत मिळत नाही, जोपर्यंत येशूपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तिने दम घेतला नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये परमेश्वर जोपर्यंत आपल्याला सापडत नाही, परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत आपण प्रार्थना करणं थांबवलं नाही पाहिजे. पुढे पुढे आपण जात राहिलं पाहिजे. आपण त्या आपल्या ध्येय, आपला उद्देश हा परमेश्वरापर्यंत पोहोचणं असा असला पाहिजे. कारण इथं म्हटलं आहे की जो विश्वास ठेवतो की देव आहे आणि त्याच्याजवळ जाणारा जो आहे तो काय करतो की तो झटून प्रयत्न करतो,
तो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, तो सर्व काही पणाला लावून प्रयत्न करतो. आणि म्हणून आपल्याला परमेश्वर येशू ख्रिस्त सांगतात की आपला देव परमेश्वर यावर संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण मनाने, संपूर्ण शक्तीने तू काय कर, प्रीती कर. की परमेश्वराजवळ जात असताना किंवा परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जात असताना आपल्याला पूर्णतः काय करायचं आहे नाही का, प्रयत्न करायचे आहे झटून आपल्याला, जोपर्यंत तो परमेश्वर आपल्याला मिळत नाही. आपल्याकडे निराशाचे कारणं नको आहेत, आपल्याकडे का जमणार नाहीत याचे कारणं नको आहेत, आपल्याकडे नाही का वेगवेगळ्या गोष्टीचे कारणं नको आहेत, तर आपल्याकडे विश्वासाची साक्ष पाहिजे की या सर्व समस्यावर, या सर्व अडचणीवर, या सर्व मोहावर मी विजय मिळवला आणि मी ख्रिस्तासाठी चांगलं असं जीवन जगत आहे, मी परमेश्वरासाठी चांगलं जीवन जगत आहे. आज प्रार्थना होऊ नयेत म्हणून अनेक माझ्या जीवनामध्ये समस्या आल्या, अनेक जास्त काम आज दिवसभर मला होतं, परंतु या सर्वातून मी वेळ काढून माझी दैनंदिन प्रार्थनेचा जो काही वेळ आहे त्या वेळेमध्ये मी जाऊन माझी वैयक्तिक मी प्रार्थना केलेली आहे. चर्चला जाऊ नये म्हणून अनेक अडखळणं आपल्याकडे येतील, अनेक समस्या येतील, परंतु आपली विजयाची साक्ष पाहिजे की या सर्व समस्यावर विजय मिळवून मी आज चर्चला आलेलो आहे, की मी चर्चला जाणार आहे, परमेश्वरामध्ये मी वाढणार. सैतान अनेक मोह टाकणार, अनेक पाश टाकणार, आपण पापामध्ये वाईटामध्ये पडावं म्हणून तो अनेक प्रयत्न करणार, परंतु आपली साक्ष पाहिजे की मी पापामध्ये पडलो नाही, मी वाईटामध्ये पडलो नाही, मी या सर्व गोष्टीवर विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून आपण कारण नाही तर आपण विजयाची साक्ष सांगणारे पाहिजे. आणि आपण पाहतो की स्त्रीने ज्यावेळेस देवाचं वचन तिने ऐकलेलं आहे, तिच्या जीवनामध्ये विजयाची साक्ष आहे की तिने तो विजय कसा मिळवलेला आहे आणि तो विजय मिळवपर्यंत तिने प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून परमेश्वरामध्ये वाढण्यासाठी, परमेश्वरामध्ये पुढे जाण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण प्रार्थनामध्ये आपण वाढलं पाहिजे, देवाच्या वचनामध्ये आपण वाढलं पाहिजे, आपण आत्मिक जीवनामध्ये आपण वाढलं पाहिजे. आपल्या सर्व वैयक्तिक जीवनामध्ये सुधारणा करीत आपण परमेश्वराचं गौरव करीत पुढे जाणार आपण पाहिजे. मला का जमणार नाही किंवा का जमत नाही किंवा किती अडखळणं आहेत या सर्वाकडे आपण दुर्लक्ष करून आपण पुढे गेलं पाहिजे. आणि तिने तेच केलं की आपण पाहतो की त्या गर्दीमध्ये ती शिरलेली आहे. कोणीही तिला मदत केली नाही, कोणी तिला म्हटलं नाही पुढे जा, परंतु तिच्या मनामध्ये एक प्रामाणिक प्रयत्न तिने केलेला आहे. तिच्या मनामध्ये येशूला भेटण्याची ओढ होती, तिच्या मनामध्ये येशूपर्यंत पोहोचण्याचा तिने ठाम निर्णय केलेला होता. आणि आपण पाहतो की तिच्या स्पर्शामध्ये तो वेगळा स्पर्श तिचा होता, कारण तिने तो निर्णय तिचा ठाम होता, तिचा विश्वास तो पक्का होता. आणि आपण पाहतो की शिष्य सुद्धा म्हणतात की इथं खूप सारी गर्दी आहे आणि सर्वजण हात लावत आहे, कोणी हात लावला असं तू का म्हणतोस. परंतु आपण पाहतो की या स्त्रीच्या स्पर्शामध्ये वेगळं असं काहीतरी होतं की येशू ख्रिस्त आपलं पुढचं काम ज्या ठिकाणी ते चालले होते त्या ठिकाणीचं जाण्याचं थांबले आणि पुन्हा ते मागं वळालेले आहेत, त्या ठिकाणी ते उभे राहिलेले आहेत. येशू ख्रिस्तामधून ती शक्ती त्या स्त्रीने किंवा त्या स्पर्शाने ओढून घेतलेला आहे. आपण पाहतो की या सर्व गर्दीमध्ये या स्त्रीमध्ये वेगळं काहीतरी होतं. आणि आपण पाहतो अनेक ख्रिस्ती आहेत, अनेक लोक चर्चला येत आहेत, अनेक लोक प्रभूजी प्रभूजी म्हणत आहेत, परंतु आपल्या जीवनामध्ये वेगळं काही आहे का? आपल्या जीवनामध्ये परमेश्वरासाठी तो खरा प्रेम आपल्या आहे का? खरा विश्वास तो आहे का? की आपण इतर लोकांपेक्षा वेगळे आपण आहोत का? का त्या लोकांसारखेच आपण पद्धतीचे, रीतिरिवाजाचे किंवा नामधारी ख्रिश्चन आहोत का? आपल्या जीवनामध्ये वेगळं काहीतरी आहे की परमेश्वर आपल्या जीवनाकडे पाहून तो थांबून आपल्याकडे वळून तो पाहणार आहे, की आपल्याकडे तो लक्ष देणार आहे. कारण वचन म्हणतं की विश्वासापासून त्याला संतोषणे अशक्य आहे. आणि या स्त्रीच्या स्पर्शाने येशूला संतोष दिलेला आहे. या स्त्रीच्या स्पर्शामध्ये वेगळं काहीतरी होतं, विजय आणणारं असं काहीतरी होतं. आणि म्हणून आपण पाहतो की ख्रिस्त थांबला आहे आणि त्याने तिच्याकडे लक्ष दिलेलं आहे. आणि म्हणून या सर्व चर्चमध्ये आणि या सर्व ख्रिस्ती लोकांच्या गर्दीमध्ये आपला स्पर्श, आपलं जीवन वेगळं काहीतरी आहे का? आपल्यामध्ये वेगळेपणा काही आहे का? की आपल्या विश्वासामध्ये की आपण तीच रीतिरिवाज करत आहे, सर्वजण करत आहे म्हणून मी करत आहे, सर्वजण चर्चला जात आहेत म्हणून मी चर्चला जात आहे, सर्वजण प्रार्थना करत आहेत म्हणून मी प्रार्थना करत आहे का? आपल्यामध्ये देवाबद्दल खरं प्रेम आहे, आपल्यामध्ये देवाबद्दल खरा विश्वास आहे आणि तो विश्वास परमेश्वराला आपल्याकडे काय करेल? आकर्षित करेल. तो वेगळेपणा, तो खरापणा, तो प्रामाणिकपणा परमेश्वराला काय करेल? आपल्याकडे आकर्षित करेल. आणि म्हणून आपण पाहतो की या स्त्रीमध्ये एक वेगळा स्पर्श होता आणि त्या स्पर्शाच्या द्वारे आपण पाहतो की तिने काय केलेलं आहे? विजय मिळवलेला आहे. एक विजयाची साक्ष तिच्या जीवनामध्ये घडलेली आहे. आणि जोपर्यंत आपण परमेश्वरावर संपूर्णरित्या प्रेम करणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये विजयाची साक्ष येणार नाही, विजय आपल्या जीवनामध्ये येणार नाही. की खरं ख्रिस्ती जीवन जे विजयाचं जीवन आहे, की कारण न सांगणारं, अपयश न सांगणारं, परंतु विजय सांगणारं, की या सर्वावर मला परमेश्वराने मात करण्यास सहाय्य केलं, या सर्वावर मी काय केलेलं आहे? विजय मिळवून मी पुढे आलेलो आहे.
आणि म्हणून आपण पाहतो की देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, आणि जो झटून त्याचा शोध घेतो त्यांना तो प्रतिफळ देणार आहे. आणि या स्त्रीने ख्रिस्ताचा झटून शोध घेतलेला आहे आणि तिला प्रतिफळ मिळालेलं आहे, तिला आशीर्वाद मिळालेला आहे, तिच्या जीवनामध्ये परमेश्वराने कार्य केलेलं आहे. आणि मग आपण पाहतो की तिसरी गोष्ट या वचनातून, ह्या संपूर्ण वृत्तांतातून आपण पाहतो की या स्त्रीला कोणीतरी जाऊन सांगितलेलं आहे. कारण 27 वचन आपण पाहतो की इथं आहे की येशूविषयीच्या गोष्टी तिला काय केलेलं आहे, तिने ऐकलेलं आहे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन किंवा विजयी ख्रिस्ती तो आहे की जे आपल्या जीवनामध्ये जे घडलं आहे किंवा जे काही परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे तो जाऊन कोणाला तरी सांगतो, तो जाऊन कोणाला तरी कळवतो, तो जाऊन ती ख्रिस्ताची सुवार्ता पुढे जाऊन तो सांगतो. आणि आपण पाहतो की हे सर्व काहीच्या जीवनामध्ये घडलेलं आहे कारण कोणीतरी येऊन तिला सांगितलेलं आहे, कोणीतरी येऊन तिला ती घोषणा केलेली आहे येशूविषयीची, कोणीतरी येऊन तिला ते वचन सांगितलेलं आहे आणि ते ऐकलेल्या वचनाने तिच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की रोमकरासपत्र याचा 10वा अध्याय 13 ते 15 वचनामध्ये म्हटलेलं आहे की ज्याच्याविषयी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील आणि घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील. 10वा अध्यायाने 14 वचन आपल्याला सांगतं की ज्याच्याविषयी त्यांनी ऐकलं नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील. जर कोणी या स्त्रीला सांगितलं नसतं तर हिने हा विश्वास कसा काय ठेवला असता, आणि जर तिला जर कोणी सांगितलं नसतं तर ही 12 वर्ष आजारी किंवा याच्या समस्यातून अडचणीतून हिला बाहेर नाही का निघण्यासाठी कुठल्याही प्रकारचं आपण पाहतो की तिच्या जीवनामध्ये आशा नव्हती. परंतु कोणीतरी जाऊन येशूविषयी तिला सांगितलेलं आहे, कोणीतरी जाऊन येशूविषयी तिच्याशी बोललेलं आहे, कोणीतरी जाऊन तिला देवाची जी सुवार्ता आहे ती सांगितलेली आहे. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस तिने हे ऐकलेलं आहे त्यावेळेस तिने काय केलं, स्वीकार केलेला आहे. की आज लोक तयार आहेत परिस्थितीच्या द्वारे आणि त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या सर्व घटनांच्या द्वारे ते नाही का देवाचं वचन किंवा परमेश्वराला ऐकण्यासाठी ते उत्सुक आहेत. कारण ते म्हणत आहेत की आम्हाला कोण सोडवेल, आमच्यासाठी नाही का, आमच्यासाठी कोण हे यातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला तयार आहे. आणि आपण पाहतो की जसं मत्तई याचा 9वा अध्याय आणि 27 वचने आपल्याला सांगतं की पीक फार आहे खरे परंतु कामकरी थोडे आहेत, की सांगणारे थोडे आहेत, सुवार्ता पोहोचवणारे थोडे आहेत, सुवार्ता घेऊन जाणारे थोडे आहेत. परंतु देवाचं वचन म्हणतं की पीक फार आहे, म्हणजे ऐकणारे खूप आहेत, स्वीकार करणारे खूप आहेत, वाट बघत बसणारे असे खूप आहेत. परंतु आपल्याला पाहिजे की आपण तिथे जाऊन ते सांगितलं पाहिजे, ती सुवार्ता आपण त्याची घोषणा आपण केली पाहिजे. आपण पाहतो की या स्त्रीला कोणीतरी सांगितलेलं आहे, कोणीतरी तिच्या जवळ आलेलं आहे आणि आपण पाहतो की तिच्या जीवनामध्ये तिला तो ख्रिस्त मिळवलेला आहे. ह्या ख्रिस्तासाठी ह्या स्त्रीला कोणी जिंकलेला आहे, ह्या ख्रिस्तासाठी किंवा ह्या नाही का हिच्या जीवनामध्ये तो विजय कोणी आणून दिलेला आहे, की जो एक खरा ख्रिस्ती का देवावर खरं प्रेम करणारा तो होता, की त्याने जाऊन ती सुवार्ता त्याने जाऊन ते येशूविषयी त्या स्त्रीशी तो बोललेला आहे. अनेक लोक वाट पाहत आहेत की आम्हाला कोण बाहेर काढेल, आम्ही काय करावं, कसं काय आम्ही ह्या सर्वातून नाही का बाहेर आम्ही पडूयात, की आम्हाला कोण आहे जो आम्हाला सहाय्य करणारा आहे. आणि वचन आपल्याला सांगतं की पीक फार, असे लोक फार आहेत, अशी लोक वाट पाहत आहेत, त्यांच्या परिस्थितीच्या द्वारे त्यांच्या जीवनाच्या द्वारे ते तयार झालेले आहेत. जसं वचन सांगत आहे की पीक फार आहे, पीक तयार आहे आणि ते लोक तयार झालेले आहेत, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचणारे पाहिजेत, घोषणा करणारे पाहिजेत. आणि वचन आपल्याला सांगतं की जोपर्यंत ते ऐकणार नाहीत तोपर्यंत ते विश्वास ठेवणार नाहीत आणि जोपर्यंत कोणी सांगणार नाही तोपर्यंत त्यांना ते किंवा ऐकणार ते नाही आहे. आणि म्हणून ऐकण्यासाठी सांगणाऱ्यांची गरज आहे, घोषणा करणाऱ्याची गरज आहे. मत्तई 28:19 मध्ये आपल्याला सांगितलंय की जाऊन सर्व राष्ट्राला काय करा, शिष्य करा, जाऊन सांगा, त्यांना बाप्तिस्मा द्या, त्यांना देवाचं आज्ञापालन करण्यासाठी त्यांना काय करा, शिकवा. त्याचप्रमाणे मार्क 16:15 मध्ये सांगितलं आहे की संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची काय करा, घोषणा करा. संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, जाऊन सांगणाऱ्याची गरज आहे. आणि जेव्हा आपण जाऊन सांगू त्यावेळेस ते काय करतील, विश्वास ठेवतील. प्रेषितांच्या कृत्याचा 8वा अध्याय 4थ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांची पांगापांग झालेली आहे. पौल जो होता की तो विश्वासणाऱ्यांना छळत आहे, तुरुंगामध्ये टाकत आहे म्हणून लोक पळत आहेत. परंतु 4थं वचन आपल्याला सांगतं की जिथे जाईल तिथे त्यांनी चहूकडे वचनाची सुवार्ता सांगितलेली आहे. आज आपला छळ होत नाही, आपल्या जीवनामध्ये त्रास नाहीत, समस्या नाहीत, तर आपण किती अधिकपणे सुवार्ता सांगितली पाहिजे, किती अधिकपणे आपण ख्रिस्त गाजवला पाहिजे, किती अधिकपणे आपण परमेश्वराचं गौरव केलं पाहिजे. कारण प्रेषित 8:4 मध्ये म्हटलेलं आहे की ते जाईल तिकडं, त्यांना घरातून बाहेर काढण्यात आलेलं आहे, त्यांचं नाही का मागं सर्व जे त्रास देणारे लागलेले आहेत. परंतु वचन म्हणतं की चहूकडे त्यांनी काय केलं की त्या वचनाच्या सुवार्तेची घोषणा केलेली आहे.
आणि विजयी ख्रिस्ती आणि विजय मिळवणारा ख्रिस्ती तोच आहे जो आपली साक्ष इतरांना सांगतो, जो सुवार्ता इतरांना सांगतो, जो सुवार्ता इतरांपर्यंत घेऊन जातो आणि आपल्या जीवनामध्ये जो आनंद आहे तो इतरांपर्यंत पोहोचवतो. आणि म्हणून देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की ते विश्वास कसे ठेवतील जोपर्यंत ते ऐकणार नाही, आणि ते ऐकणार कसं नाही जोपर्यंत आपण त्यांना सांगणार नाही. आणि म्हणून पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, आणि आपल्याला कामकरी बनायचं आहे. आपल्याला जाऊन सांगायचं आहे. आपली साक्ष 2 मिनिटात 5 मिनिटात जेव्हा वेळ असेल, जशी आपल्याला जमेल, ज्या प्रकारे जमेल त्या प्रकारे आपल्याला ही ख्रिस्ताची सुवार्ता, आपली साक्ष त्या लोकांपर्यंत पोहोचायची. आपल्याला माहीत नाही कोणाच्या मनामध्ये कार्य करेल, आपल्याला माहीत नाही कोणाच्या मनामध्ये ते वचन त्याचं पकड घेईल. आपण पाहतो की ज्यांनी ह्या येशूविषयी ह्या स्त्रीला सांगितलं इथं सांगितलेलं नाही, परंतु कोणीतरी आहे की त्याने या स्त्रीला ख्रिस्तासाठी आपल्या जिंकलेलं आहे. देवाच्या राज्यासाठी त्याने काय केलेलं आहे की तिला जाऊन ते सांगितलेलं आहे, आणि तिने विश्वास ठेवला आणि येशूचा शोध तिने आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे. आणि आपण पाहिलं की 3 गोष्टी, की पहिली गोष्ट म्हणजे आपण परमेश्वराच्या वचनामध्ये सानिध्यात आपण राहिलं पाहिजे, कारण परमेश्वराच्या वचनाशिवाय आपल्याला विजय मिळणार नाही किंवा विजयी ख्रिस्ती जीवन आपल्याला मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जे काही वचनामध्ये आहे ते आपण क्रियामध्ये आणलं पाहिजे. आपल्याकडे विजयाची साक्ष पाहिजे, आपल्याकडे कारणे दाखवणारे किंवा नाही का इतर समस्या सांगणारे आपण नाही, तर आपण विजय मिळवणारे, पुढे जाणारे आपण पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आपण या स्त्रीच्या जीवनामधून पाहतो की आपण सुवार्ता सांगणारे, घोषणा करणारे आपण पाहिजे. आपण परमेश्वराचं वचन कोणापर्यंत तरी जाऊन पोहोचवणारे आपण पाहिजे. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस तिने ऐकलं ती आशीर्वादित झालेली आहे. आशीर्वादित होण्यासाठी लोक आपली वाट पाहत आहेत आणि आपल्याला पुढे जाऊन हे सांगायचं आहे. परमेश्वर करो की या सर्व वचनाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये विजयाची साक्ष येऊ, विजयी जीवन आपण जगू. परमेश्वर आपल्याला तो आशीर्वाद देऊ. आणि म्हणून या समय आपण प्रार्थना करूया. धन्यवाद देतो प्रभू, येशूच्या नावाने आम्ही तुझ्या पुढे येत असताना देवा प्रभू, या श्रीच्या जीवनाविषयी आम्ही पाहिलं की कशा प्रकारे तिने आपल्या सर्व समस्यावर विजय मिळवलेला आहे, की तिने तुझ्या वचनाकडे कान लावलेला आहे, तुझ्या वचनासाठी तिने आपलं मन दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस वचन ऐकून ती पुढे गेली त्यावेळेस ती थांबली नाही, निराश झाली नाही, तर तिने सर्व समस्यावर, अडचणीवर विजय मिळवून ख्रिस्तापर्यंत ती पोहोचलेली आहे. आणि आपण आणि प्रभू आम्ही पाहतो की तिला कोणीतरी येऊन सांगितलेलं आहे, आणि ह्या ज्यावेळेस तिने ते ऐकलं आहे त्यांच्या जीवनामध्ये तो विजय मिळवलेला आहे. प्रभू आम्हास एक विजय ख्रिस्ती जीवन जगण्यास तू सहाय्य कर. प्रभू ऐकणाऱ्या प्रत्येकावर तुझी दया कृपा कर देवा. प्रभू मला माहीत नाही की कोणी आज कोणत्या समस्येमध्ये आहे, कोणत्या परिस्थितीमधून जात आहे, कोणते विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये आहेत, परंतु तुझं वचन म्हणतं की तो अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे देवा. आणि प्रभू या वचनाच्या द्वारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य होऊ दे. प्रभू या स्त्रीच्या जीवनामध्ये जशी सुटका दिली, आज येशूच्या नावामध्ये मी घोषणा करतो की प्रत्येकाच्या जीवनामधून ती सुटका होऊ दे देवा. सर्व बंधनाच्या द्वारे येशूच्या नावाने सुटका होऊ दे देवा. आणि प्रत्येकाला तो आशीर्वादित कर देवा. धन्यवाद देतो प्रभू. सर्व गौरव मी तुला देत ख्रिस्त येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक.